नवरात्रोत्सव विशेष भागात आपण मुंबईतली नवरात्रोत्सव मंडळं फिरतोय आणि आज आपण आलेलो आहोत प्रभादेवी परिसरातील कामना सोसायटी नवरात्रोत्सव मंडळात। या कामना सोसायटीची कामना देवी माझ्या मागे तुम्ही विराजमान झालेली पाहू शकताय। अष्टभुजा असं या देवीचं रूप आहे, सुवर्णालंकाराने मढलेली अशी ही देवी आहे। तिची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवरच आहे। वाघावर आरूढ झालेली अशा देवीचं आपण रूप पाहतोय। गजऱ्यांच्या माळांनी तिला सजवण्यात आलंय आणि यंदाचं या मंडळाचं 34वं वर्ष आहे। या मंडळाचे उपक्रम काय असतात, या मंडळाचा इतिहास काय आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत या मंडळाचे सचिव राज नार्वेकर। तर या मंडळाचा इतिहास काय आणि काय काय उपक्रम नवरात्रोत्सव काळात इथे राबवले जातात? पहिला मी तुम्हाला सांगेन की आपल्या मंडळाची सुरुवात 1991 सालापासून चालू झाली। हे आपलं 34वं वर्ष आहे आणि उपक्रम बघायला गेलात तर आपल्या या 9 दिवसामध्ये एक पंचमीचा एक दिवस असतो जो आपल्या इथे मोठा प्रोग्राम असतो। त्या पंचमीच्या दिवसात आपल्या इथे पूजा होते। महिलांसाठी हळदी कुंकू असतं। त्यानंतर मग महिलांसाठी स्पेशली म्हणजे फक्त महिला तिथे गरबा खेळतात। नाहीतर इतर दिवशी कसं असतं की सर्व मुलं आणि हे लेडीज मिळून गरबा खेळतात। त्यानंतर एक आपला मंगळागौरचा एक कार्यक्रम असतो सप्तमीच्या दिवशी। त्यानंतर मग आपला हवनाचा एक अष्टमीचा जो प्रोग्राम असतो ना तो फार मोठा असतो। त्या हवनाच्या दिवशी आहे ना आपल्या इथे जास्तीत जास्त संख्याने लोक आपल्या इथे दर्शनासाठी येतात, महाप्रसादाचा लाभ घेतात। आपल्यासोबत अमित पावसकर सुद्धा या मंडळाचे खजिनदार आहेत। तर नवरात्रोत्सव काळात काय उत्साह असतो आणि कशी कामं पूर्ण केली जातात? कामना देवीला स्थापना जसं यांनी सांगितलं 1991 पासून स्थापना होऊन 34 वर्ष झाली। आम्ही हा उत्सव पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी नवीन मुलांना आमचे कार्यक्रम समजण्यासाठी त्यांना उत्साहित करत असतो। यावर्षी देखील आम्ही नव्याने दरवर्षीच काही ना काही नवीन उपक्रम करत असतो। यावर्षी आम्ही नव्याने लेझिम पथक म्हणून पारंपरिक एक लेझिम पथकासाठी बोलवलेलं आहे। विसर्जन पण आमची एक तुम्ही पाहाल जसे अष्टमीला महाप्रसाद झाल्यानंतर जसं या लोकांनी सांगितलं की महाप्रसाद असतो, बरेच भाविक आपल्या इथे येतात। त्याचनंतर दसऱ्या दिवशी आमच्या इथे फॅन्सी गरबा असतो, त्यामुळे लहान मोठे सगळेजण या उत्सवामध्ये सहभागी होतात। त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी आमची विसर्जन मिरवणूक शार्प संध्याकाळी 5 वाजता निघते आणि रात्री 10 वाजता पोहोचते। त्यामुळे वेळेचं बंधनसुद्धा आहे, म्हणजे आमच्याकडून येणाऱ्या नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून आम्ही आमचं जास्तीत जास्त भर हा देत असतो। तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की प्रभादेवी परिसरातील कामना सोसायटी नवरात्रोत्सव मंडळात कामना देवी जी विराजमान झाली आहे। तर या देवीचा उत्सव कसा असतो, म्हणजे उत्साह तर असतोच पण त्याच वेळी शिस्तबद्धताही असते, असं इकडच्या पदाधिकाऱ्याकडून आपण जाणून घेतलं। आपल्यासोबत काही महिला सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। तर माझ्यासोबत आहेत अंजली कीर। तर तुम्ही काय सांगाल की नवरात्रोत्सवाच्या काळात कसा तुमचा महिलांचा कसा सहभाग असतो? महिलांचा मोठा सहभाग आणि मोठा हात आहे। आज आम्ही जवळजवळ मी 15 वर्ष लग्न करून इथे आल्यापासून म्हणजे जो दिवाळी इतर सणामध्ये उत्सव नसतो त्या ह्याच्यामध्ये तर त्या इथे आम्ही येऊन इथे सगळ्या महिला मुली लहान मुलं आमचे मित्र भाऊ सगळे पुरुष मंडळी म्हातारे वगैरे सगळे आम्ही इथे अगदी अंबे मातेचा कामना देवीचा आम्ही मोठा उत्सव करत असतो। छान एकदम म्हणजे काही आम्हाला कुठल्या गोष्टीला कमी नाही काय नाही, सगळ्या गोष्टी अगदी गुण्यागोविंदाने सगळे एकत्र मिळून सहभाग करतो आम्ही।
चित्राली सावंत सुद्धा आहे महिला सदस्य. तर तू काय सांगशील की देवी इथे विराजमान झाल्यानंतर काय वातावरण असतं? आम्ही म्हणजे वर्षभर कोणत्या सणाची वाट बघत नसेल तेवढी आम्ही नवरात्रीची वाट बघत असतो. आणि म्हणजे 9 दिवस आम्ही एवढी मजा करतो की नेहमी रात्री आमच्याकडे गरबा असतो, पुन्हा महिलांसाठी कार्यक्रम असतात. तसंच अष्टमीला आमच्याकडे भंडारा असतो, पंचमीला महिलांसाठी हळदी कुंकू असतो. असं तसेच विविध प्रकारचे भजन असतं किंवा असं खूप प्रकारचे कार्यक्रम आमच्या मंडळात होतात. त्यामुळे जेवढी आम्ही दुसऱ्या सणाची वाट बघत नाही तेवढी वाट आम्ही ह्या सणाची बघत असतो, नवरात्रीची वाट बघत असतो. अशा प्रकारे आपण कामना देवीच्या सोसायटीतल्या महिला सदस्यांच्या ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आपण पुढच्या भागात आणखीन एका नवरात्रोत्सव मंडळाला भेट देणार आहोत. तिकडच्या देवीचं रूप जाणून घेणार आहोत, तिकडच्या मंडळाचा इतिहासही जाणून घेणार आहोत. कॅमेरामॅन ललित चौधरीसह मी अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.